तो एक साधा उन्हाळ्याचा दिवस होता. बीड जिल्ह्यातलं एक लहानसं गाव. गावात नेहमीसारखं जीवन चालू होतं. शेतातले कामं, बाजारातली गर्दी, चौकातल्या गप्पा. आणि त्या सगळ्या वातावरणात गावाच्या टोकाला एका छोट्याशा घरात एक महिला आपल्या रोजच्या कामात गुंतलेली होती. विवाहित, साधी, पण मनाने धैर्यवान. तिला कल्पनाही नव्हती पुढच्या काही तासांत तिचं आयुष्य कायमचं बदलून जाणार आहे. दुपारी तिच्या मोबाईलवर एक कॉल आला. स्क्रीनवर नाव पाहून ती थोडी दचकली. कॉल पोलीस अधिकाऱ्याचा होता. आवाज गोड पण आदेशाचा सूर. ताई, महिला दिनाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला खास बोलावतोय. समाजासाठी काही करूया, ओळख वाढवूया. तिला थोडा संशय आला, पण महिला दिन हा शब्द तिच्या मनाला भावला. ती मान्य करते. संध्याकाळी ती निघाली. पण ज्या ठिकाणी तिला कार्यक्रमाचा हॉल असेल असं वाटलं तिथे नव्हता. ती एका जुन्या अंधाऱ्या घरात पोचली. दारातून बंद, आत फक्त तो अधिकारी. चेहऱ्यावर हसू, पण डोळ्यांत वेगळीच चमक. इकडे या, बसून गप्पा मारूया, तो म्हणाला. क्षणात वातावरण बदललं. त्याच्या हातात बंदूक होती. थंड धातूचं टोक तिच्या कपाळाला टेकतं. ओरडलीस तर गोळी घालीन, तो गुरगुरला. ती थिजून गेली. डोळ्यात भीती, शरीर थरथरत होतं. तो तिची साडी खेचतो, अंगावरील कपडे फाडतो आणि मोबाईल काढून फोटो काढतो. प्रत्येक क्लिक तिच्या आत्म्यावर खोल जखमा करत होतं. ती विनवते, कृपा करा, मला सोडा. पण त्याच्या कानावर ते शब्द पडत नव्हते. तो केवळ त्या दिवशीच थांबला नाही. ही छळकथा इथेच संपली नाही. 2013 पासून तो अधिकारी तिला पुन्हा पुन्हा धमकावत राहिला. कधी घरात शिरून, कधी रस्त्यात अडवून. प्रत्येक वेळी बंदुकीचा धाक, अश्लील फोटो आणि धमक्या. तिचं आयुष्य एक कैद झालं. तिच्या गर्भातलं मूलसुद्धा त्याने जबरदस्तीने संपवलं. ती रोज जगत होती, फक्त आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. पण प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक मृत्यू होता. 1 जुलै 2025 रोजी त्याने हद्दच ओलांडली. तुझं कुटुंब संपवीन, मुलांनाही जिवंत ठेवणार नाही, त्याने धमकी दिली. त्या रात्री ती झोपली नाही. तिला ठाऊक होतं की आता गप्प बसणं म्हणजे स्वतःचा आणि मुलांचा जीव धोक्यात घालणं. 21 जुलै 2025 रोजी तिने धैर्य गोळा केलं. ती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेली. संपूर्ण कहाणी सांगितली, पुरावे दिले. तिचा आवाज थरथरत होता, पण तिचं मन ठाम होतं. अखेर FIR दाखल झाली. त्याच्यावर बलात्कार, धमकी, मानसिक छळ आणि अश्लील फोटो काढण्याचे गुन्हे नोंदवले गेले. बातमी पसरली. गावात, जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. लोक विचारू लागले की जे रक्षण करायला पाहिजे तेच भक्षण करतायत, तर आपण कोणावर विश्वास ठेवायचा. सध्या आरोपी फरार आहे. तपास सुरू आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की तो कितीही ताकदवान असो, कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. पण समाजात प्रश्न कायम आहे की जर कायद्याचीच भीती संपली तर सामान्य माणसाचं काय? ही महिला अजूनही लढतीये, स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी आणि अशा असंख्य महिलांसाठी ज्यांना आवाज उठवायचा आहे पण भीतीने गप्प आहेत. तिचा संदेश साधा आहे. भीतीत जगण्यापेक्षा एकदा धैर्य दाखवा. अन्याय करणारा कितीही ताकदवान असो, त्याची ताकद तुमच्या शांततेत आहे. बोला, लढा, थांबू नका.